श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज वार आहे गुरुवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि भगवान श्री गणेश म्हणजे गणपती बाप्पा हे सर्व आपल्या जीवनातील अडथळे, संकट, विघ्न दूर करणारे देवता मानले जातात आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण प्रथम गणपती बाप्पांच्या पूजनेच करत असतो आणि अशीच आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरा सुद्धा आहे। तर चतुर्थीचे व्रत जर आपण केलं तर आपल्या सर्व अडचणी, संकट जे आहे तर ते सर्व काही दूर होत असतं आणि आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी याचं जर आपण भक्तिभावाने व्रत केलं, सेवा केल्या, गणपती बाप्पांच्या सेवा आपण केल्या, पूजा केल्या तर गणपती बाप्पांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला उपाय सुद्धा काही करायचे असतात। त्याचपैकी आज एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी करायचा आहे। तर लवंगाचा उपाय तुम्हाला आज करायचा आहे। तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातले सर्व विघ्न, दोष, अडचणी हे दूर होतील आणि त्यांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये आपल्या मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, तुम्हाला मुलं आणि मुली जर असतील तर तुम्हाला दोघांसाठी हा उपाय करायचा आहे। अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पण हा उपाय तुम्ही मुलांसाठी म्हणजे जर जी मुलं तुमची मोठी असतील, मुलं आणि मुली सुद्धा जर तुमच्या मोठी असतील तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्यासाठी आवर्जून हा उपाय करायचा आहे। लहान मुलांसाठी तुम्ही नाही केला तरीही चालेल, पण तुमची मुलं जर अजून शाळेत जात नसतील आणि त्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय नाही केला तरीही चालेल, पण तुमची मुलं जर किरकिर करत असतील आणि चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील तर मग हा उपाय तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा करू शकता। जी मुलं अगदीच लहान असतात, जी शाळेत जाणारी नसतात तर त्यांना कोणत्या अडचणी या जास्त शक्यतो करून येत नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय नाही केला तरीही चालेल, पण तुमची मुलं जर मोठी असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। पण तुमची मुलं जर लहान असतील आणि ती वारंवार आजारी पडत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता। तर आता पहा, तुमची मुलं जर शाळेत जात असतील तर त्यांची बुद्धी यामुळे तीक्ष्ण होईल आणि त्यामुळे तुम्हाला अशा मुलांसाठी उपाय करायचा आहे। मुलांची बुद्धी यामुळे शार्प होते आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय तुमच्या मुलांसाठी करायचा आहे। वाचलेलं सर्व त्यांच्या लक्षात राहतं आणि त्यांना यशाची प्राप्ती हमखास यामुळे होत असते। त्याचबरोबर तुमच्या मुलांनी जर चांगल्या डिग्रीज घेतलेल्या असतील, हायली क्वालिफाईड असतील, पण तरी सुद्धा जर त्यांना त्यांच्यामध्ये नोकरी मिळत नसेल आणि त्यांची प्रगती होत नसेल तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण हा उपाय तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्याचप्रमाणे जी मुलं मोठी असतात आणि ती व्यवसाय करत असतील तर मग तुम्हाला त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे, जेणेकरून मुलांची व्यवसायामध्ये प्रगती होईल। तर बघा, हा उपाय तुम्ही आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करायचा आहे। अगदी आज सकाळपासून दुपारी, संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। हा उपाय स्वतः मुलांनी केला तरीही चालेल, जर तुमची मुलं बाहेर हॉस्टेलवरती वगैरे राहत असतील तर ते सुद्धा स्वतः हा उपाय करू शकतात। पण जर तुमची मुलं छोटी आहेत आणि ती बाहेरगावी आहेत तर यावेळेला उपाय जो आहे तर तो आईने किंवा वडिलांनी केला तरीही चालेल, किंवा आजी आजोबांकडे तुमची मुलं राहत असतील तर नातवासाठी त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल। फक्त आईनेच केला पाहिजे असं काही नाही आहे, तर मुलं स्वतः सुद्धा करू शकतात किंवा स्वतः मुलांकडनं तुम्ही उपाय सुद्धा हा करून घेऊ शकता। त्यामुळे तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा, तुमची जर मुलं मोठी असतील तर तुम्ही त्यांच्याकडनंच हा उपाय करून घ्यावा, म्हणजे तुम्हाला 100% याचं फळ सुद्धा प्राप्त होईल। तर तुम्हाला यासाठी मंदिरामध्ये वगैरे जाणं शक्य नसेल, म्हणजे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी किंवा काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जर जाणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकतात। तर पहा, उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 वस्तू लागणार आहेत, त्या म्हणजे एक कापराची वडी, भीमसेनी कापूर असेल तर तो आवर्जून घ्या, दुसरा असेल तर
दुसरा घेतला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला 6 लवंगा घ्यायच्या आहेत। लवंग चांगल्या असाव्या, तुटलेल्या फुटलेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत। लवंगाचा तुकडा पडलेला आहे तर अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत। त्यानंतर तुम्हाला एक कलावा लागणार आहे, म्हणजे जो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो तर तो तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल, तर तो तुम्हाला कलावा म्हणजे हा धागा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। हा उपाय गणपती मंदिरामध्ये केल्यामुळे आपल्या मुलांवरती तो 100% यशस्वी ठरत असतो आणि त्याचा आपल्याला फायदा होत असतो, कारण मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी असते, सकारात्मक ऊर्जा असतात। तर अशा वेळेला आपण जे कोणतेही उपाय करत असतो तर ते यशस्वी ठरत असतात आणि या वस्तू तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे। त्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांना हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर कापूर आणि या 6 लवंगा ज्या तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहेत। अर्पण करताना तुम्हाला काय करायचं आहे, एक पुडी तुम्ही बांधून घ्या आणि ती पुडी तुम्हाला, किंवा तुम्ही घरातनं ती पुडी बांधून घेतली तरीही चालेल, ती पुडी मग तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे। गणपती बाप्पांच्या कपाळावरती ती पुडी तुम्हाला लावायची आहे, चिपकवायची आहे आणि डोक्याला तुम्हाला शक्यतो करून तुम्हाला म्हणजे स्पर्श करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर समजा गणपती बाप्पांच्या तुम्हाला डोक्याला स्पर्श करणं शक्य नसेल, पुजारी जर तुम्हाला तिथले जर तुम्हाला त्या गोष्टी अलाउ करत नसतील, तर मग तुम्ही काय करायचं आहे, गणपती बाप्पांच्या चरणाला सुद्धा ही पुडी जी आहे तर ती लावू शकता। उघडी करून म्हणजे ती ओपन करून गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला ती स्पर्श करायची आहे आणि तिथे तुम्हाला त्यांच्या चरणाजवळ ते अर्पण करायचं आहे। त्यानंतर हा जो लाल कलरचा धागा आपण आपल्यासोबत आणलेला आहे तर तो सुद्धा गणपती बाप्पांच्या कपाळावरती किंवा चरणाजवळ जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तुम्हाला त्याचा स्पर्श करायचा आहे आणि चरणाजवळ हा धागा तुम्हाला अर्पण करायचा आहे। अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांकडनं गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य जे आहे तर त्याचं तुम्हाला तुमच्या मुलांकडनं पठण करून घ्यायचं आहे। मुलं जर लहान असतील, बाहेर गावी असतील, तर मग आई वडिलांनी स्वतः किंवा आजी आजोबांनी स्वतः पठण केलं तरीही चालेल, पण जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर मग तुम्ही श्रवण करा। मुलं लहान असतील तर मुलांना तुमच्या सोबत घेऊन जा आणि अथर्व शिष्याचं तुम्ही पठण करू शकता। मोठी मुलं असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही शक्यतो करून आवर्जून वाचून घ्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही मनोभावे प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे। गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि तुमच्या मुलांची जर इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दलची, व्यवसायाबद्दलची, शिक्षणाबद्दलची किंवा वाचलेलं लक्षात राहत नसेल, तुमच्या मुलांची जी पण काही अडचण असेल तर ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे, मनोभावे नमस्कार करून सांगायची आहे। त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। असा हा छोटासा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल। मुलांची बुद्धी ही खूप चंचल असते, तर बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे देवता आहेत आणि त्यामुळे आपल्या मुलांची यामुळे प्रगती होते। मुलांच्या व्यवसायामध्ये जर काही दोष विघ्न असतील तर त्यासारख्या अडचणी दूर होतात आणि व्यवसायामध्ये सुद्धा त्यांची प्रगती होते। जर तुमच्या मुलांना काही दोष लागलेले असतील, जसं की नजर दोष असेल किंवा मुलांवरती जर वारंवार विघ्न येत असतील आणि सारख्या अडचणी सुद्धा मुलांच्या जर येत असतील मुलांवरती, तर त्या सुद्धा यामुळे दूर होतील आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुमच्या घरामध्ये करू शकता। या ज्या वस्तू आपण अर्पण करणार आहोत तर त्या तुम्ही अगदी उद्या दुसऱ्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन ठेवू शकता। घरामध्ये तुम्हाला ठेवायचं नाहीये, कुठेतरी तुम्हाला विसर्जित करायचं नाहीये, तुम्हाला या वस्तू गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून यायच्या आहेत, म्हणजे मंदिरामध्येच तुम्हाला या ठेवून यायच्या आहेत। त्यामुळे तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा हा उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरामध्येच करण्याचा। आता जर तुम्हाला सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।